आरोह गर्भसंस्कार या YouTube चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. गर्भवतीच्या पतीचे कर्तव्य हा व्हिडिओ प्रत्येक होणाऱ्या वडिलांनी ऐकायला हवा. गर्भावस्थेच्या काळात आईचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणं हे फक्त तिचं काम नसतं, तर तिच्या पतीचं सर्वात मोठं कर्तव्य असतं. आई होणं जेवढं आनंददायी असतं, तितकंच वडील होणं ही एक जबाबदारी आणि साधना असते. गर्भवती स्त्रीच्या शरीरात 9 महिन्यांपासून एक नवं जीवन वाढतं, पण तिच्या मनात, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये अनेक बदल होतात. या काळात पती हा तिचा आधार, तिचं धैर्य आणि तिची शांती असतो. आज आपण जाणून घेऊया गर्भवतीच्या पतीचे कर्तव्य. 15 मिनिटात 15 जबाबदाऱ्या. सर्वात आधी तिच्या भावनांना समजून घ्या. ती चिडतीये, रडतीये किंवा अचानक गप्प बसते, हे हार्मोन्सचे परिणाम असतात. त्यावेळी वाद नको, फक्त ऐका आणि प्रेमाने सांगा, मी तुझ्या सोबत आहे. तिला वेळेवर खायला द्या. डॉक्टरांकडे सोबत जा. वेळेत पाणी पिण्यास सांगत राहा. ही काळजी म्हणजे फक्त प्रेम नव्हे, तर तिचं आणि बाळाचं संरक्षण आहे. घरातील वातावरण शांत ठेवा. वादविवाद, नकारात्मक चर्चा, टीका हे गर्भावर थेट परिणाम करतात. हसणं, हलकं संगीत आणि सौम्य बोलणं हीच खरी औषधी आहे. गर्भवती स्त्री कधी कधी मी सुंदर दिसते का असा प्रश्न विचारते. त्यावेळी तिचं मन जिंकणारं उत्तर द्या. तू आता अधिक सुंदर दिसत आहेस, कारण तू एक नवीन जीव वाढवत आहेस, असं तिला उत्तर द्या. प्रत्येक तपासणीला तिच्या सोबत जा. अनेक पती हे तिचंच काम आहे असं समजतात, पण असं नाही. डॉक्टरांचे सल्ले नीट ऐका आणि तिच्या मनातील भीती काढून टाका. गर्भवती स्त्री जे खाते तसंच तिचं बाळ बनतं, म्हणून तिला पौष्टिक, ताजं आणि हलकं अन्न द्या. कधी तिच्या आवडत्या पदार्थाने तिला सरप्राईज द्या. हे सुद्धा एक प्रेमाचं औषधच ठरतं. रिलॅक्स हा शब्द तिच्या आयुष्यात तुम्ही आणा. तिचं काम कमी करा. तिला हसवणारे, शांत ठेवणारे क्षण द्या. गर्भवती स्त्रीसाठी पुरेशी झोप आवश्यक असते, म्हणूनच रात्री टीव्ही किंवा फोन कमी वापरा. तिला आरामदायी उशी द्या. योग्य आसन मिळेल याची खात्री करा. ती जेव्हा बाळाशी बोलते, कथा सांगते, मंत्र म्हणते, तुम्हीही त्या क्षणांचा भाग व्हा. बाळ तुमचाही आवाज ओळखू लागतं. त्या क्षणी तुम्ही फक्त एक पती नसता, तर पिता सुद्धा बनता. गर्भावस्थेत शरीराचं वजन वाढतं, चालणं जड होतं, पण त्या क्षणी तिच्या आत्मविश्वासाला तुम्ही साथ द्या. तिच्या बदलत्या शरीरात सौंदर्य पहा, टीका करू नका. गर्भवतीला कधी अचानक काही खायचं असतं, कधी फिरायला जायचं असतं. ही तिच्या भावनांची भाषा आहे. त्यात तुम्ही हो म्हणा, कारण हे लहान क्षण मोठ्या आठवणी बनतात. आयुर्वेदामध्ये म्हणतात, गर्भिणी देवता समान. ती देवत्व धारण करते, म्हणून तिच्या प्रत्येक कृतीकडे आदराने पहा. कधी प्रसूतीची भीती, तर कधी बाळाच्या आरोग्याची चिंता तिला असते. त्यावेळी तुमचे शब्द हे तिच्यासाठी औषध ठरतात. आपण दोघं मिळून सगळं नीट करू आणि देव आपल्या सोबत आहे याची तिला खात्री करून द्या. हॉस्पिटल बॅग तयार करा. गरजेच्या वस्तू जमवणे ही छोटी पण आवश्यक काम तुम्ही स्वतः करा. त्याने तिला सुरक्षिततेची जाणीव होईल. रोज काही क्षण तरी बाळासोबत बोला. बाळा, मी तुझा बाबा आहे. आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहतोय. हा भाव बाळाच्या मनावर चिरकाळ राहतो. गर्भावस्था ही फक्त स्त्रीची नाही, तर आई आणि वडील दोघांची साधना आहे. पतीचं प्रेम, त्याची साथ आणि त्यांचा संयम हे स्त्रीसाठी सर्वात मोठं औषध आणि संस्कार आहे. आई बाळाला जन्म देते, पण पती त्या मातृत्वाला जपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, तर तुम्ही हा होणाऱ्या पितांसोबत शेअर करा आणि अशाच गर्भसंस्कार आणि पॅरेंटिंग मार्गदर्शनासाठी आरोह गर्भसंस्कार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.